उरण हत्या प्रकरणानंतर अमरावतीत भर दिवसा मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अमरावतीच्या राजापेठ अंडरवेज मधील ही घटना आहे। वेळीच ऑटो चालक मदतीला धावल्याने मुलीचे प्राण वाचले आहे। सध्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। एकतर्फी प्रेमातून मुलीचा पाठलाग करून तिला कायमचा संपवण्याचा कट आरोपीने रचला होता। सध्या आरोपीला अटक केली आहे। पाहूया यावरचा स्पेशल रिपोर्ट। ही घटना घडत असताना अचानक अंडरब्रिज मधून आवाज आल्याने एक ऑटो चालक तिच्या मदतीला धावून गेला। आरोपीकडून याआधी देखील याच अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी वस्तू अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या। त्यानंतर देखील आरोपीकडून मुलीला त्रास दिला जात असल्याचं पीडितेच्या पालकांनी सांगितलंय। माझी मुलगी कॉलेजला जाताना या मुलांनी तिला चाकू मारला, अंडरबायपासला। माझ्या मुलीचा काहीच असा होता नाही त्याच्यासोबत। तो 2 वर्षापासून त्रास देऊन आला तिला। मी याच्या अगोदर रिपोर्ट दिलेला होता राजापेठ पोलीस स्टेशनला, तरी पण त्याच्यावर केर केली नाही। आणि माझ्या मुलीला त्याने पाडून अंडरबायपासला चाकू चालवला। अशी घटना कोणासोबत व्हावं नाही, प्लीज प्रशासनाला माझी विनंती आहे। आणि सर्वांना मी सांगतो, माझ्या मुलीसोबत जे झालं ते कोणासोबत व्हायला नाही पाहिजे। घटनेची माहिती मिळताच माजी खासदार नवनीत राणा देखील रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांची विचारपूस नवनीत राणांनी केली। आरोपीस कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी देखील नवनीत राणांनी केली। नाही, आता जे दुसरा एक प्रकरण झालं, ज्या मुलीला एकदम बेरहमीने जर कापून पाणी वाहून टाकलं आणि ते प्रकरण झालं। आज आमच्या अमरावतीमध्ये 16-17 वर्षाचीच मुलगी आहे आणि हिचे 4-5 महिने पहिलेही कंप्लेंट दिलेली आहे। त्याला बोलून त्याला समज दिल्यानंतर मग त्याची जमानत सगळी होऊन जाते आणि मग एवढा मोठं हिंमत येऊन जाते की मुलींवर सरळ चाकू हल्ला करतात। आज थोड्याने हा मुलगी 17 वर्षाची वाचली आहे। आता आम्ही पोलीसवाल्यांसोबत बोललो आहे, कडक से कडक कारवाई करण्याचे आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा आहे आणि पोस्कोपासून सगळे कलमा त्याच्यावर लागलेले आहे। कारण जेव्हा मुलीसोबत बोललो तर तिने स्पष्ट सांगितलं आहे की वारंवार तक्रार केल्यानंतरही सुद्धा तो माझा मागा सोडत नव्हता आणि ती फर्स्ट इयरमध्ये आहे आणि जी लहान मुलगी त्याला एवढं समजत नाही, तर त्या पद्धतीने आज तिच्यावर कारवाई पुढे पोलीसवाले करन। या घटनेवर बच्चू कडूंनी देखील संताप व्यक्त केलाय। आरोपीवर पॉस्को दाखल असताना न्यायालयाने त्याला जामीन दिला। आरोपीला जामीन मिळाल्याने त्याची हिंमत पुन्हा वाढली। या प्रकरणात न्यायाधीशाची तक्रार देखील केली जाणार। पीडितेच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत अशी प्रतिक्रिया देखील बच्चू कडू यांनी दिली। गोष्ट आहे का ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली। म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात खरे ढिले सोडलेले आहे। ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे, कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं, म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळं त्याची हिंमत वाढलेली आहे। याला न्यायालयाला मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय का हे अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल। पहिले आम्ही बोलत नव्हतो, न्यायाधीशाचा मान राखत होतोय, आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे, हे दुर्दैवाचं आहे आमच्यासाठी। आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचं जामीन दिला, पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती, काय असे इमर्जन्सी पोस्को लागल्यानंतर कशा जामीन देण्याची गरज का पडली, एवढी काय इमर्जन्सी होती का त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला, हे उत्तर मागू। या संपूर्ण घटनेत आरोपीला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। हत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून या संदर्भात पोलीस चौकशी करत आहे। आज राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मायनर मुलगी आहे जी कॉलेजमध्ये जात होती आणि कॉलेजमध्ये जात असताना आरोपीने तिला थांबवून तिला ढकलून खाली पाडलं आणि तिच्या गळ्यावर वार केलेले आहेत। संबंधित घटना घडताना आजूबाजूला जे नागरिक होते त्यांनी ती पाहिली आणि नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनच्या हवाली केलेलं आहे। आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। उरण येथील प्रकरण ताजं असताना अमरावतीत हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ही दुर्दैवी बाब आहे। त्यामुळे अमरावतीत सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस कोठडीत पोलीस आता आरोपीचा कसा पाहुणचार करणार, न्यायालय त्याला कठोर शिक्षा देणार का,
याकडे आता अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे. किरण होले, जनविकास न्यूज. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.